मुंबई महापालिकेच्या 150 जागांवर भाजप आणि शिवसेनेचं एकमत झालंय। शिवसेना आणि भाजपनं ही संयुक्त घोषणा केली आहे। उर्वरित 77 जागांपैकी कोण किती जागा लढवणार याचा फैसला लवकरच होणार असल्याची माहिती शिवसेना आणि भाजप नेत्यांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक झाली। महायुतीच्या मुंबईतील जागा वाटपामध्ये जिंकून येण्याच्या फॉर्म्युल्यावर भर देण्यात आलाय। विद्यमान जागा कुणाची यापेक्षा 150हून अधिक जागांवर कोण निवडून येऊ शकतो याबद्दल जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली आहे। बघूयात। मुंबईत भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू। या जागा वाटपाच्या वाटाघाटीत महत्त्वाचा टप्पा पार पडल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली। मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी तब्बल 150 जागांवर कोण लढणार आणि कोणती जागा कुणाला सोडणार यावर भाजप शिवसेनेचं एकमत झालं। जागा वाटपात जिंकून येणं हाच निकष ठेवण्यात आल्याचं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलंय। 150 जागा सहज जिंकू असा विश्वासही युतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। पण हे सांगताना सहमती झालेल्या 150 जागांपैकी कुणाच्या वाट्याला किती जागा सुटल्या हे मात्र कोणत्याही नेत्यांनी सांगण्याचं टाळलं। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुती ही 227 जागा लढणार आहे। त्यामध्ये 150 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित 77 जागांवरती चर्चा सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। आमचा क्रायटेरिया हाच आहे की ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनरेडित राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI। त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार, ते आम्ही 100% जिंकणार। 77 जागांबाबत शिवसेना, भाजप आणि RPIची बोलणी सुरू असून येत्या 2 दिवसात या जागांचंही वाटप पूर्ण होईल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला। एवढंच नाही तर जागा वाटपाचा तिढा कायम राहिल्यास फडणवीस आणि शिंदे या जागा वाटपाचा तिढा सोडवतील असंही नेत्यांनी सांगितलं। जागा वाटप करताना बंडखोरीचं कोणतंही टेन्शन नसल्याचा निर्वाळा महायुतीच्या नेत्यांनी दिलाय। पहिली गोष्ट अशी आहे की बंडखोरीची जर आम्हाला काळजी असती तर 150 जागा आमच्या फायनल झाल्या हे आम्ही जाहीरच केलं नसतं। त्याच्यामुळं आमची पार्टी म्हणजे भाजपा असेल किंवा शिवसेना असेल किंवा RPI असेल, आम्ही केडर बेस आहोत। आमचं नेतृत्व देखील शिंदे साहेबांचं असेल किंवा देवेंद्रजींचं असेल किंवा आठवले साहेबांचं असेल, हे नेतृत्व मानणारी पार्टी आहे। त्याच्यामुळे असं कुठेही काय होणार नाही। जे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे त्यांच्यासाठी मी हे बोलतो। महायुतीच्या जागा वाटपाचं कसं होणार अशी चिंता महायुतीच्या कार्यकर्त्यांना वाटत होती, पण निम्म्यापेक्षा जास्त जागांचं वाटप पहिल्या 1 ते 2 फेऱ्यांमध्येच झालंय। त्यामुळे उर्वरित 77 जागांचं वाटपही सुरळीत होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।